मिदनापुर के लकड़गंज थाना क्षेत्र में पैसे के विवाद के चलते एक ऑटो चालक ने एक व्यक्ति पर चाकू से हमला कर दिया। घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। सूचना मिलते ही पुलिस ने कार्रवाई करते हुए रिकॉर्ड के आरोपी गौरव बोदले को गिरफ्तार कर लिया। आरोपी के खिलाफ पहले से कोतवाली और पाचपौली थाने में की गई आपराधिक मामले दर्ज है। फिलहाल लकड़गंज पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। याच्यामध्ये एक 2 दिवसापूर्वी रात्री एक ऑटो चालकाने जो त्या ठिकाणी ट्रॅव्हलर होता त्याला चाकू मारलेला होता। त्याच्या अनुषंगाने आपण 118(2) BNS याच्या अंतर्गत लकड़गंज पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केला होता। अननोन आरोपी होता, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला जे काही सीसीटीव्ही फुटेज मिळालं जवळपास आपण 85 कॅमेरे त्याच्यामध्ये पाहिले। त्याच्यामध्ये लकड़गंज डीबीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा हा गुन्हेगार आहे। त्याच्यावरती कोतवाली आणि पाचपावली या ठिकाणचे सुद्धा गुन्हे आहेत। त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर पूर्वी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा आपल्याला झालेली होती, पण त्या दिवशी तो जो ऑटो चालक आहे त्यांनी ती मारहाण केली आणि त्याच्या संदर्भात त्याला आपण अटकही केलेला आहे आणि त्याच्याकडून जे गुन्ह्यात वापरलेला हत्यार सुद्धा आपण जप्त केलेला आहे। तपासाचा जो सिद्ध आरोपी झालाय तो गौरव बोदले म्हणून आहे, तो लष्करी बाग पोलीस स्टेशन पाचपावली या हद्दीमध्ये तो राहतो। पुढील कारवाई आमचे पोलीस निरीक्षक लकड़गंज कवाडे करत आहे। त्याच्यामध्ये जी सवारी होती, सवारी आणि चा वाद पैसा देण्याघेण्यावरून आणि रस्त्यात या मध्येच उतरण्यावरून झालेला होता आणि त्यानंतर ही घटना घडून आलेली आहे।